बघायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन हास्य जत्रा. बाळांनो, आज तुमच्या समोर उभे आहेत रेंज स्टार बाळासाहेबजी वाघमारे, पंढरपूरचे हास्य सम्राट. मग कार्यक्रम बघायचा आहे ना? पुन्हा एकदा सर्व मुलांना सूचना आहे, कार्यक्रम बघत असताना हातामध्ये खडे घेऊ नका, हाताची घडी सोडू नका, एकमेकाशी बोलू नका, कुणाचा तर चोरून शिंपडू खाऊ नका. तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे बाळांनो कॉमेडीची बुलेट ट्रेन. कच्च्या रस्त्याचा पक्का साथीदार, बजाज एमिटी घेऊन बघा, एका ठोक्यामध्ये 3 वेळा कोलाटी खाणारी. 200 लिटर मध्ये 1 मीटर जाई, किंमत फक्त ₹250 रुपये. काय झालं र? आई बारडत होत, नरडीवर पाहिजे त्याच्या. तो लहान होता तेव्हा तुझ्या मी नरडीवरच पाय देत होते. काय झालं र? आई बारडत होत. गणेश सर यांच्या स्कूलमध्ये पाठवा त्याला. बाळाच्या नाजूक पोटासाठी, बाळाला गणेश सर यांच्या स्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी बाळाचं नाव आजच दाखल करा. आपले दात स्वच्छ करण्यासाठी शेणखत वापरा आणि शेतीला कोलगेट घाला. दातातील घाण काढण्यासाठी जीसीबीचा किंवा बॉकलेनचा वापर करा. आपले दात स्वच्छ करण्यासाठी 2 दिवस जीसीबी तोंडामध्येच ठेवा. आग बाय आग बाय आग बाय, भोमसरांशिवाय करमत नाय. आग बाय आग बाय आग बाय, गणेशच्या स्कूल शिवाय रंगाच नाय. आग बाय आग बाय आग बाय, उघड्यावर ते कोणी जायाच नाय. आग बाय आग बाय आग बाय, तंबाखू कोणी खायची नाय. दारू पिऊन गटारीत पडायचं नाय. सांग ना जानो काय झालं तुला फुगायला, सांग ना जानो काय झालं तुला फुगायला. काल कशाला गेलं त्या गावामध्ये तंबाखू खायला, काल कशाला गेलं त्या गावामध्ये गुटखा खायला. सांग ना जानो काय झालं तुला फुगायला, सांग ना जानो काय झालं तुला फुगायला. काल कशाला गेलं त्या गावामध्ये शिबुड खायला, काल कशाला गेलं त्या गावामध्ये दारू पियाला, काल कशाला गेलं त्या गावामध्ये पोरगी बघायला. आताची घडी गेली का सर्वांनी? हसताय ना? हसायलाच पाहिजे. बाळांनो, तुमच्या समोर आज उभे आहेत बाळासाहेबजी वाघमारे, पंढरपूरचे हास्य सम्राट. हाताची घडी गेली का सर्वांनी? हसायचं आहे ना? दुसऱ्या सरांचं आडनाव सांगा. बडवे सर आहेत ना? बडवे बरोबर आहे का? नेसली ग बाई चंद्रकला टिपक्याची, बाई टिपक्याची, बाई टिपक्याची. नेसली ग बाई चंद्रकला टिपक्याची, बाई टिपक्याची. तिरकी नजर माझ्यावरती बडवे सरांची. गुटखा कुणाला खाऊ द्यायचा नाही, कारण गुटख्यापासून 3 रोग होतात. पहिला घसा कॅन्सर, दुसरा फुफ्फुसार विकार कॅन्सर आणि तिसरा हृदय विकार कॅन्सर. म्हणून गुटखा कुणाला खाऊ द्यायचा नाही.
तंबाखू कुणाला खाऊ द्यायची नाही, दारू कुणाला पिऊ द्यायची, मम्मीला मिसरीने दात घासू द्यायचं नाही. कच 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 कांदा कापून बोट सुरीतनं वाचवली, हाताला चटका लागला तर मी कढई तापवली. कच कच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला चटका लागला तर मी कढई तापवली. तुमच्यासाठी बेचैन एवढं बाय मी सोसन, थोडं तरी सांगाल का नाही. बोंसर जेवलाव काय, बोंसर जेवलाव काय. आता तिकडे गेली का सर्वांनी? बाळाला तुमच्या समोर मी एका पुढाऱ्याचा आवाज घेऊन येतोय. कोणत्या पुढाऱ्याचा आवाज आहे तुम्ही मला सांगाल का? ऐकायचा आहे का? मला वाटतं मी गणेश सर यांच्या विद्यालयामध्ये आलोय आणि गणेश सरांचं स्कूल अतिशय खूप सुंदर आणि चांगलं आहे. या शाळेच्या सर्व मॅडम, सर्व शिक्षक मराठीमधून इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमधून मराठीमध्ये चांगले शिकवतात. पण मुलांना सूचना आहे, उघड्यावर कोणी जाऊ नका, कारण उघड्यावर जर तुम्ही गेला तुमची चड्डी कुत्रा पळवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून टॉयलेट असणं काळाची गरज आहे. कोणत्या पुढाऱ्याचा आवाज होता? शरद पवार. अरे वा, छान. तुमच्या समोर आम्ही आवाज घेऊन येतोय. पुढील आवाज तुमच्यासाठी. हसायचा आहे ना? लोण्याचा गोळा, लोण्याचा गोळा, बोंसर तुम्हाला खायला देते, खायला देते, पाणी घेऊन येते, खायला देते, पाणी घेऊन येते. रडू नको रे बाळा, मी पाण्याला जाते. एका तरुण म्हाताऱ्याच्या घोंगड्या 17 ढेकणाने शिरून बाजीभर रक्ताची चोरी. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी उसावर 5 रुपये उचल. नवऱ्या बायकोच्या भांडणामुळे बायकोने चहाच्या कपात थोडी मारून केली आत्महत्या. फटकण्याच्या ठिणगीमुळे समुद्राला लागली आग. समुद्रामधील 6 मासे व 13 खेकडे बार्शीला रवाना. बार्शीच्या एका सायकल स्वारने आतुनीच्या ट्रकला दिली जबरदस्त धडक. ट्रक मधील 6 तिरकी जागीच रिबीट झाले आहेत. बार्शी शहरीत झालेल्या भीषण अपघातामध्ये कोंबडीच्या पायाखाली हत्ती चक्रून जागीच रिबीट झाला आहे. सध्या कोंबडी बेपत्ता आहे. कोंबडीचा तपास करण्यासाठी बोके मामा बार्शीच्या उसातून फिरत आहे. शेवटी पुण्याच्या काही ठळक बातम्या. 80 वर्षाची म्हातारी लहानपणीच मेली आहे. 120 वर्षाचा म्हातारा आपटल्यामुळे पडला आहे. 130 वर्षाची म्हातारी मेल्यामुळे वारली आहे. क्रिकेट. भारताचा क्रिकेटपटू गणपत पाटील यांनी बॉल मारला गेला. एका ठोक्यात बॅटचे 2 तुकडे होऊन 50,000 धावा निघाल्या. बॅट मात्र गणेशर यांच्या स्कूल मध्येच राहिलेले आहे. चेंडू मात्र सोलापूरमध्ये जाऊन पडलेला आहे. याच बरोबर आज आपलं हे बातमीपत्र संपलं. सर्वांना एक हवामान अंदाज. येत्या 48 तासात काही भागामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज गणेशर यांच्या स्कूलचा अंदाज आहे. याच बरोबर आजचा बातमीपत्र संपलं. नमस्कार. आताची घडी गेली का सर्वांनी? सरांचं नाव पुन्हा एकदा सांगा. ह्या सरांचं शेखर सर, शेखर सर. सेकल सर आहेत का? आहेत. सेकल सर आहेत ना? आहेत का? सेकल सर रस्त्याला या म्हटलं माय. सेकल सर तुम्ही मुलांना चांगलं शिकवता. मुलांना मराठीतून इंग्लिश मध्ये चांगलं रूपांतर करून सांगता. म्हणून म्हणते सेकल सर रस्त्याला या म्हटलं माय. आताची घडी गेली का सर्वांनी? एकदा काय झालं कोणी सुद्धा विचारत नाही काय झालं म्हणून.
एकदा काय झालं, एकदा काय झालं, एकदा काय झालं, काहीच नाही झालं. तुमच्या समोर आम्ही म्हणतोय हास्य जत्रा बाळासाहेबजी वाघमारे पंढरपूरचे हास्य सम्राट बाळासाहेब वाघमारे आता लवकरच काही चित्रपटासाठी रवाना होणार आहेत. एबीपी माझा न्यूज बार्शी. हाताची घडी केली का सर्वांनी? हसायचं आहे ना? आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकुमुकू बघतोय चांगला, आमच्या पप्पाने बुट्टाने हाणला. शाळा कॉलेज सोडून रस्त्यानी बोंबलत फिरतोय मी, आमच्या मम्मीनं चांगलंच धरलं, आमच्या पप्पानं जोरदार मारलं. गणपती बाप्पाचं गाणं कुणाला येतं? गणपतीचं वाहन काय? उंदीर मामा आहे का नाही? उंदीर मामा कुठे बी राहतात. आणि गणराजाच्या पत्नीचे नावे काय? रिद्धी आणि सिद्धी. बरोबर आहे का? हाताची घडी केली का सर्वांनी? हसायचं आहे ना? एकदा काय झालं, रस्त्याने नवरा बायको चाललेली होती, त्यांच्या सोबत होता छोटासा पिंट्या. पिंट्या मम्मीला काय म्हणतो, ए मम्मी, अग मम्मी, ग मम्मी, अग मम्मी मला एखादी छोटीशी चक्की घेऊन दे ना ग. त्या मुलाला चक्की घेऊन दिली. दूर अंतरावर गेल्यानंतर त्या मुलाच्या हातातून चक्की खाली पडली. पडल्यानंतर तो मुलगा उचलून घ्यायला लागला. तेवढ्यात मम्मी म्हणते, बाळा पडलेली वस्तू तिथंच पडू द्यायची असती, कारण का ती घाण आहे, आपण बार्शीला गेलं दुसरी घेऊया. एवढाच प्रश्न मुलानं ध्यानात ठेवला. दूर अंतरावर गेल्यानंतर केळाची साल पडलेली होती. केळाच्या सालीवरनं तिचे पती पडले. तिने उठवाय गेल्यानंतर मुलगा काय म्हणतोय, मान्य 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 पडलेली वस्तू ती तिथंच पडू द्यायची असती, कारण का ती घाण आहे. आपण बार्शीला गेलं की दुसरी घेऊया. चला तर तुमच्या समोर आम्ही गुणतोय पुढील आवाज तुमच्यासाठी. हाताची घडी केली का सर्वांनी? हसायचं आहे ना? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. शाळा माझी 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 आपल्या गणेशरांची, शाळा माझी 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 आपल्या सर्व सरांची, शाळा माझी 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 आपल्या सर्वांची. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. हाताची घडी केली का सर्वांनी? तुमच्या समोर आम्ही घेतोय लक्षा टकलो आयवान. हसायचं आहे ना? आता बघा, सर्व मुलांना सूचना आहे. बाळासाहेब वाघमारे यांच्या कॉमेडीची बुलेट ट्रेन आज गणेश सर यांच्या स्कूलमध्ये रवाना झाली आहे. बाळासाहेब वाघमारे हे पंढरपूर तालुक्यातील पळशी गावचे रहिवासी आहेत. बाळासाहेब वाघमारे यांनी आतापर्यंत 11,456 कार्यक्रमाची नोंद केली आहे. साम मराठी, जी चॅनल, जी जागरण, सोलापूर आकाशवाणी, वरळी केंद्र मुंबई इथं कार्यक्रम झालेले आहेत. पुढील कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये. हाताची घडी केली का सर्वांनी?
हसायचंय ना? हसायचंय? हसणं आवडतं का रडणं? रडताना माणसं भिवून पळून जायची. बाळानो हसलं पाहिजे. हसलं. तुमचे पप्पा कधी हसलेले बघितले का तुम्ही? मम्मीनं थोडं जर डोळं वटून बघितलं, पप्पा खिडकीतून पळून जातात. अजून मम्मी थंड झाले का बघतात खिडकीतून. अजून जर मम्मी भडकले, पुन्हा पप्पा पत्र्यावर चढून बसतात. म्हणून बाळानो हसलं पाहिजे. हसण्यातून आयुष्य मोठं होतं, आहे का नाही? हसलं पाहिजे. हाताची घडी केली का? बाळानं तुमच्या समोर घेऊन येतोय लक्षा पुन्हा टकलू हैवान. आली वाटतं आज गणेश सर यांच्या हॉस्पिटलमध्ये टकलू हैवान येणार वाटतं. आय 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 टकलू हैवान म्हणतात. मला काय म्हणतात? आजपासून आपल्या पप्पाला तंबाखू खाऊ द्यायची. आजपासून आपल्या पप्पाला गुटखा खाऊ द्यायचा. जो खाईल गुटखा तो होईल मुटका. टकलू हैवान म्हणजे आमचं पाण्यातलं नाव आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं कसं आहे? ओके मध्ये आहे ना? आपलं घर कसं आहे? ओके मध्ये आहे ना? आपलं टॉयलेट ओके मध्ये नाही. कारण जेवढं घर स्वच्छ पाहिजे तेवढं टॉयलेट सुद्धा स्वच्छ पाहिजे. म्हणून टकलू हैवान गणेश सर यांच्या स्कूल मध्ये येणार. संपूर्ण गाव आम्ही हागणदारीतून मुक्त करणार. तुमच्या समोर घेऊन येतोय गणपत पाटील. हसताय ना? समोर बघा. आवाज आहे गणपत पाटील यांचा. आगा बकुळा गुरुजी गेलं की शाळा तू अजून हिथंच बसलीच होई. अजून की लवकर पट्टा 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 पट्टा. तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय पुढील आवाज तुमच्यासाठी. पुढील आवाज आहे दादा कोंडके. बाळानो दादांचा पहिला चित्रपट बोट लावेल तिथं गुदगुल्या. दादांचा शेवटचा चित्रपट पळवा पळवी. दादा आपल्यात आहेत का? दादा कवा स्वर्गामध्ये गेलेले आहेत. हाताची घडी केली का सर्वांनी? सर्वांना पुन्हा एकदा सुचलंय. हाताची घडी लहान मुलं सोडू नका. इकडे सरची मुलं चांगले बसलेत, इकडे थोडीशी मुलं कालवा करतात. चला तर तुमच्या समोर आवाज घेऊन येतोय. बघूया आपण. आवाज आहे दादा कोंडके. अहो तुम्हाला काय सांगायचं? अहो मला सांगायचंय आपला मुलगा आणि मुलगी गणेश सर यांच्या स्कूल मध्ये शिकली पाहिजे. आता मी जातोय. अरे पण म्या म्हणती उंदराच्या बिळात गेलाच कसा? अगाय तुला काय सांगायचं? एकदा उंदीर बिळातनं बाहेर आला, त्या शेपट्याला मी धरलं, त्यामुळे तो बी गेला बिळात, त्यामुळे मी बी गेलो बिळात. अरे पण म्या म्हणती उंदराच्या बिळातून बाहेर कसा आलाच र? काय सांगायचं आहे? एकदा उंदीर बिळातनं बाहेर आला आणि बाहेरून भोंग सर यांनी मला वळलं, तेव्हा मी बाहेर आलो. म्हणून तुला हे सांगायचं, माणसानं स्कूल मध्ये शिकलं पाहिजे. कारण इंग्लिश आल्याशिवाय मराठी घेता येणार नाही. आता मी जातोय. अरे पण म्या म्हणती तुला एवढं ज्ञान दिलं कुणी? अगाय तुला काय सांगायचं? उघड्यावर कोणी जायचं नाही. आता मला सांगा, जो उघड्यावरती जातो तो पक्षी किंवा प्राणी असतो. म्हणून प्रत्येकाला घरी टॉयलेट बांधलं पाहिजे. टॉयलेट त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? मराठी येतं ना तुम्हाला?
उघड्यावर जाता का? अहो अरे पण म्या म्हणती ध्यानात ठेवतोयस ना बा तू? अगं आहे, बोल ना, काय म्हणते तू? अरे तुला एवढं ज्ञान दिलं कुणी? अगं आहे, तुला काय सांगायचं? मला ज्ञान दिलं गणेश सर ह्याने. गणेश सर मला म्हणतात, अरे नान्या, शिक्षण ही आयुष्याची सावली असती. उद्यापासून उपाशी राहणार, पण गणेश सर यांच्या खोलमध्ये शिक्षण घेणार असं मी राहतोय. तुमच्या समोर येणारी दादा कोंडके यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. तुमच्या समोर आता घेऊन येतोय आम्ही पुढील कार्यक्रम तुमच्यासाठी. ओम नमः शिवाय नमः गोराय नमः लंबवाय नमः बुटकाय नमः गणेशरांच्या स्कूलमध्ये शिक्षण घे नमः. नवरीने नवरदेवाच्या पायामध्ये जोडवे घालावे, नवरीने नवरदेवाच्या गळ्यामध्ये दोरले बांधावे. चला नवरदेवाचा शालू कुठं आहे? नवरीचा सोडपट घेऊन या. नवरदेवाची नाकाली नथ कुणाकडे आहे? सर्व पाहुण्यांनी नवरदेवाच्या खांद्यावरती बसून घ्यावे. नवरदेवाच्या तोंडामध्ये साखरेचं पोत ठेवावे. अक्षदा सर्वांना मिळाला का? पाहुणा जेवायचंय का? इकडले पाहुणे लय लाजाळ दिसत आहेत. बाळा जरा तो उभे राहिले. बाळा ये इकडं. बाळा तुझं नाव काय? अरे वा, तुझ्या स्कूलचं नाव काय? अरे वा, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. क्या बात आहे. बाळा तू कितीला आहे? अरे वा, छान. बघा मुलगा काय बोलतोय, किती सुंदर बोलतोय. शाळेचं नाव तुला बाळा सरांचं आडनाव काय शिकवणाऱ्या का मॅडम आहेत? मॅडम आहेत. आडनाव काय त्यांचं? आडनाव नाही त्यांना? टॉयलेट आहे का? काल उघड्यावरच पडतोय. गेला तसा मम्मी जिथं भांडी घासाय बसली तिथं तोंडा चेडी धरून बसला. बाळा पप्पा तंबाखू खातात? खातात. त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे. राष्ट्रपती. गुटखा खातात का? नाहीत. दारू पितात? बाळा छान बोलतोस तू. खरंच याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. बाळा लग्न झाले का? नाही म्हणतोय. लेकर बाळा काय? काहीच नाही. ठीक, बाळा बसून घे. खरंच लहान मुलं खूप चिमुकली. जशी बोलत तशी लोक हसतात, आहे का नाही? हसलं पाहिजे. हसण्यातून आयुष्य वाढतं बघा. नाहीतर तुम्ही जर हसाय गेला तर मम्मी पप्पा पळून जायचे. पोराला भूतानं झपाटलं का काय? म्हणून हसलं पाहिजे. हाताची घडी केली का सर्वांनी? आता समोर बघा, काका कसे मंगलाष्टिका म्हणतात ते ऐका. ऐकायचं का? ओम नमः शिवाय नमः गोराय नमः लंबवाय नमः बुटकाय नमः गणेशरांच्या स्कूलमध्ये शिक्षण घे नमः. नवरदेवाचे पाय बांधा, नाहीतर नवरदेव जाईल पळून. हा आवाज कोणत्या अभिनेतेचा आहे सांगू शकाल का तुम्ही मला? ऐकायचा का? काल परवा मला सांब्या दिसला होता. सांब्या झोपेतनं उठला तसा पळाला, गेला तसा घराच्या माग जाऊन बसला. पुढून एक पिसाळ कुत्र आलेलं होत. सांब्यानं कुत्र्याला बघितलं, सांब्या लागला पळायला. पळताना सांब्याची चेडी तिथंच पडली. सांब्या चेडी घ्यायला लागला तर त्याची चेडी नेली कुत्र्यानं. सांब्या लागला कुत्र्याच्या माग पळू, कुत्रा लागला पुढं पळू. पळताना सांब्या कुत्र्याला म्हणतो, सॉरी अंकल सॉरी. कुत्रा सांब्याला म्हणतो, उघड्यावर ते कैशी झक मारी. उघड्यावर ते कुणी जाऊ नका, रोगाला आमंत्रण देऊ नका. तुमच्या समोर पुन्हा एकदा मकरंद अनासपुरे काय म्हणतात ते बघा. तुमच्या शाळेमध्ये मी पाहुणा माणूस आलोय, थोडं जेवणाचं काहीतरी बघा.
कारण मला लय जेवण लागत नाही, मला फक्त 200 भाकर लागते, 2 पातेलं कालवण लागतं. तुमच्या गावात पाण्याची टाकी आहे का? हाय ना? तुमच्या समोर येणारे वक्रत याच्यानंतर आहेत काका. आता काका कसे मंगलाष्टिका म्हणतात ते ऐका. सर्व मुलांना सूचना आहे, शुभमंगल सावधान म्हटल्यानंतर खड्याचा वापर कोणी करू नका, नाहीतर काकाचं तोंड सुजवून ठेवू चाल. काका जर पडाल तर उपड्याशिवाय थांबायचं नाही. तर अक्षदा सर्वांना मिळाला का? कुणा कुणाला जेवायचंय त्यांनी वरबट करा. ए काय पाहुणा पिसाळ कुत्र चावलंय का काय? एकच पाहुणा वरबट करतो या. ह्या पाहुण्याला चिरूया. पाहुणा जेवायचंय का? इकडले सगळे पाहुणे चांगले दिसतायत, इकडले पाहुणे थोडेसे जरा बारके खादुडे दिसतायत. मंगलाष्टिकेला सुरुवात करायची का? शुभ मंगल सावधान म्हटल्यानंतर दगडाचा वापर कोणी करू नका, नाहीतर काकाचं 4 आहे तर ती बी दात पाडून ठेवू चाल. आता काका कसे मंगलाष्टिका म्हणतात ते ऐका. आता त्या मुलीचा लग्न लागल, प्रत्येक मातेनं लेकीला जन्म द्याला पाहिजे. आता बाळहत्या थांबली पाहिजे. आपलं गाव हागणदारीतून मुक्त झालं पाहिजे. सर्वांच्या दारे संडास बांधलं पाहिजे. नर्सरी ते 12वी गणेश सर यांच्या स्कूलमध्ये शिक्षण व्हायला पाहिजे. शुभमंगल. वाजंत्री वाजवा. हे पहा, पाहुण्या मंडळाला सूचना आहे, जेवण चोरीला गेलेलं आहे, पत्रवड्या वाऱ्यानं उडून गेलेले आहेत, आयर केल्याशिवाय कुणी जायचं नाही, अशी सर्व शिक्षकांची नम्र विनंती आहे. चला काका, काका शेबडे दिसतात का काय? आता बघा नवरी कसा उकाना घेते ऐका. ऐकायचंय ना? द्राक्षीच्या वेलीला पाणी घालते वाकून, द्राक्षीच्या वेलीला पाणी घालते वाकून, भोंग सरांचं नाव घेते, गणेश सरांचा मान राखून. बार्शीच्या स्टँडवरती उगवल्या कुय्या, बार्शीच्या स्टँडवरती उगवल्या कुय्या, भोंग सरांनी पिक्चर दाखवला मैंने प्यार किया. सोलापूर पासून तुळजापूर पर्यंत पेरला लसूण, सोलापूर पासून तुळजापूर पर्यंत पेरला लसूण, मी आणि शिपाई मामा आली हेलिकॉप्टर मध्ये बसून. आग बाय आग बाय आग बाय, गणेश सरांच्या स्कूल शिवाय करमत नाही. तर बाळांनो, तुमच्या समोर आम्ही घेऊन आलेलो होतो वेगवेगळे आवाज. तुमच्या समोर कॉमेडीची बुलेटिन दाखल केलेली होती आम्ही. बाळांनो, आता आमच्या समोर लवकरच एक कार्यक्रम दुसरा आमचा येणार आहे, कॉमेडीची 2 बुलेट ट्रेन. त्याच्यामध्ये बरंच काय, एक अभिनेता आहे, एक कार्तिकी गायकवाड आहेत. तुम्हाला माहितीये का त्यांची गवळण हाताची घडी केली का सर्वांनी? घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, ठुमकत ठुमकत चालली गवळण, ठुमकत ठुमकत चालली गवळण, वाऱ्याच्या त्या तोलाने, वाऱ्याच्या ग तोलाने, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. लवकरच येणार आहे
टीव्ही समोर आमचे जबरदस्त हेडलाईन कॉमेडीची बुलेट ट्रेन घागर घेऊन निघाली पाण्याला गवळण रडू नको रे बाळा मी पाण्याला जाते रस प्याला या म्हटलं माय बघायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन. चला तर बाळांनो पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देते. नॉनस्टॉप न ब्रेक घेता आज मी तुमच्या समोर घेऊन आलेले होते गणेश सर यांच्या परवानगीने कॉमेडीची बुलेट ट्रेन. मग कार्यक्रम आवडला ना? आवडला ना? हसलं पाहिजे म्हणून बाळांनो सदैव तुम्ही दिवसातून 20 मिनिटं चांगलं हसलं पाहिजे. चला बाळांनो पुन्हा एकदा मी कार्यक्रम करण्यास परवानगी दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या परिचयाचे आपले संस्थान सन्माननीय गणेश सर यांनी माझ्या कार्यक्रमाला परवानगी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. बाळांनो या कार्यक्रमाचं नियोजन सर्व मॅडमनी केलेलं आहे, सर्व सरांनी केलेलं आहे, सर्व कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. चला तर बाळांनो मी पुन्हा येणार आहे पुढील 5 वर्षानंतर. आधीमध्ये माझा कार्यक्रम बघायला मिळणार नाही. चला तर बाळांनो पुन्हा एकदा जीवन खूप सुंदर आहे जगता आलं. व्यसन कुणाला करू द्यायचं, तंबाखू कुणाला खाऊ द्यायची, दारू कुणाला पिऊ द्यायची, गुटखा कुणाला खाऊ द्यायचा. बाळांनो जाता जाता एवढं मी तुम्हाला सांगेल बहिणीचं आणि भावाचं नातं जोपर्यंत सूर्य आहे जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत तुटता कामा नाही. चला तर बाळांनो पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देते. मी माझी रजा घेते. जय हिंद जय भारत. पुढील आवाज बाळासह. तर विद्यार्थी मित्रांनो कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून कार्यक्रम संपोपर्यंत तुम्ही शांततेने बसलात. बाळांनो पुन्हा एकदा सूचना आहे शिक्षण घेणं काळाची गरज आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून बाळांनो ह्या कार्यक्रमाचा हेतू होता. चला तर बाळांनो पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो. मी माझी रजा घेतो. जय हिंद जय भारत.